सुरुवात करतोय एका मोठ्या बातमीने। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला गेलेले आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून सह्याद्री अतिथीगृहावरती शिंदे आणि शहा यांच्यामध्ये भेट होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांच्या भेटी दरम्यान उपस्थित नाहीत। अजित पवारही अन्य कार्यक्रमांसाठी बारामतीमध्ये असल्याची माहिती आहे। थोड्याच वेळात अमित शहा भोपाळला रवाना होणार आहेत आणि भोपाळला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी एकट्यानेच अमित शहांची भेट घेतलेली आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत। निलेश, एकंदरीत ज्या पद्धतीने अर्थ खात्याबद्दल कुठेतरी अमित शहांच्या विरोधात तक्रार केल्याची चर्चा आहे आणि त्याचबरोबर पालकमंत्रीपदा संदर्भात असलेला तिढा आहे, या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट आपण कशा पद्धतीने पाहतो? कोणत्याही क्षणी अमित शहा यांचा ताफा जो आहे तो आता भोपाळच्या दिशेने निघताना पाहायला मिळेल। काही वेळातच ते एअरपोर्टला जातील आणि त्यानंतर भोपाळला जातील। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की सध्या अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शनिवारी रात्री उशिरा जी काही सह्याद्रीवर बैठक पार पडणार होती त्याला उपस्थित राहतील अशा पद्धतीची शक्यता होती, मात्र कुणीही या बैठकीला आलेलं नाहीयेत। अजित पवार आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सातारला गेले आणि आज सकाळपासून ते बारामती तालुक्यात आहेत, तर दुसरे एकनाथ शिंदे मात्र आता सह्याद्री निवासस्थानी पोहोचलेले आहेत। विशेष बाब म्हणजे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नाहीयेत। 2 दिवसांपूर्वीची एक चर्चा अशी कानावर आली होती की शनिवारी एकनाथ शिंदे यांना अमित शहांची भेट घेतली, त्यावेळेस अर्थ खात्याच्या बाबतीत काही तक्रारी केलेल्या आहेत, निधीच्या बाबतीत प्रामुख्याने तक्रारी केल्या आहेत की निधी मिळत नाहीये। या अनुषंगानं आज जर पाहायला गेलं तर आज पुन्हा एकदा ही भेट होते आणि या भेटीमध्ये पुन्हा एकदा हा विषय अधोरेखित होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काही वेळातच अमित शहांचा जो ताफा आहे तो आता बाहेर पडताना पाहायला मिळेल, मात्र एकनाथ शिंदेची ही भेट राजकीयदृष्ट्या भुवया उंचावणारी ठरते। एकनाथ शिंदे आता या सगळ्या भेटीमध्ये काय म्हणतायत आणि त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणामध्ये काही वेगळा काही गोष्ट पाहायला मिळते का हे पाहणं महत्त्वाचं राहील। पूर्वी निलेश, 3 पक्षाच्या महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच अशी वेळ आहे जेव्हा उपमुख्यमंत्री शिंदे हे एकटेच भेटायला या भेटीला गेलेले आहेत अमित शहांच्या, कारण एरवी त्यांच्यासोबत अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस हे असतात, त्यामुळे या भेटीचं महत्त्व कसं आहे? महायुती सरकार म्हटलं की कुठेतरी तिघही बैठकीला जाणं अपेक्षित असतं, मात्र आज तसं चित्र नाहीये। पूर्वी काही वेळातच आता या ठिकाणाहून अमित शहांचा ताफा बाहेर पडेल। समोर सह्याद्री अतिथीगृहाची समोरची आपण दृश्य पाहतोय। जसं की आपण बोलत होतो की अशी पहिली वेळ आहे की केवळ एकनाथ शिंदे या ठिकाणी भेटायला गेलेले आहेत। यावेळी याच्या आधी देखील अशा भेटी झालेल्या आहेत, मात्र त्या उघड अशा भेटी नव्हत्या। ही पहिली अशी उघड भेट आहे ज्या भेटीच्या दरम्यान एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेत आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आपल्याला चर्चा करताना पाहायला मिळाले। साधारणपणे अर्ध्या पाऊण तासापासूनची ही चर्चा आहे आणि त्यानंतर अमित शहा भोपाळला रवाना होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आता अमित शहा बाहेर पडतील आणि त्यामुळे आता पूर्णपणे या ठिकाणची जी वाहतूक आहे ती थांबवण्यात आलेली आहे आणि काही क्षणांमध्ये अमित शहांचा ताफा जो आहे तो या ठिकाणाहून निघणार आहे। आजच्या या भेटीच्या निमित्तानं 2 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेची जी भेट झाली होती गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत, आणि त्यांना जी काही तक्रार केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत अजित पवार यांच्या बाबतीत, तर त्या संदर्भानं काही चर्चा होते का आणि मुख्यमंत्र्यांना महायुतीचे प्रमुख अमित शहा मुख्यमंत्र्यांना या संदर्भात काही सांगतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काही क्षणांमध्येच या ठिकाणाहून अमित शहा निघणार आहेत। तत्पूर्वीची ही एक महत्त्वाची भेट आणि या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना पहिल्यापासूनच आग्रही आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं यावरचा आपला जो दावा आहे हा सोडलेला नाहीये। आदित्य तटकरे यांना पालकमंत्रीपद द्या अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेचे 3 आमदार रायगड जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्या तिघांचीही प्रामुख्याने मागणी एकनाथ शिंदेकडे होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये भरत गोगावले यांनाच पालकमंत्री केलं गेलं पाहिजे। त्यामुळे या विषयासंदर्भात देखील आज एकट्यामध्ये अमित शहांना सोबत एकनाथ शिंदेनं काही चर्चा केली आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील, कारण काल ज्यावेळेस या सगळ्या विषयासंदर्भामध्ये सुनील तटकरे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे सांगितलं की रायगडची जी व्हिजिट होती ती केवळ आणि केवळ ते एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता, कुठलीही राजकीय चर्चा त्या भेटीमध्ये झालेली नाही आहे। आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे जाऊन एकट्यामध्ये जर गृहमंत्र्यांना भेटत असतील तर नक्कीच रायगडचा विषय असेल, अर्थ खात्याचा विषय असेल आणि राज्यातील इतर देखील महायुती सरकारमधून काम करताना येणाऱ्या अडचणी आणि कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे या संदर्भातली चर्चा या भेटीच्या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच निलेश, त्यामुळे आता या भेटीनंतर कुठल्या पद्धतीचे राजकीय परिणाम दिसतायत का हेही आपल्याला लवकरच कळेल आणि त्यात अर्थातच उत्सुकतेचं असेल फारच। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।
वळूयात पुढच्या बातमीकडे. आज आणखीन एक महत्वाची बातमी आहे. कल्याणमधील बलात्कार प्रकरणातील आरोपीने तुरुंगामध्ये आत्महत्या केली आहे. आरोपी विशाल